नमस्कार मंडळी, मनीषाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत, अगदी मऊ आणि लुसलुशीत। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। एका कढईत 1 चमचा तूप घेऊ, त्यात 7 ते 8 बदामाचे काप आणि 7 ते 8 काजूचे काप घेऊयात। आता याला छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। हे छान लाल झाले की त्यात आपण अर्धा चमचा खसखस घालणार आहोत। खसखस छान लाल भाजून घेऊया। यात आपण 1 वाटी किसलेला नारळ घालूया आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। इथे मी गुळाची पावडर वापरली आहे, तुम्ही इथे दुसरा गुळही घेऊ शकता। हे मिश्रण आपल्याला कमी गॅसवर छान भाजून घ्यायचे। गूळ छान वितळला की आपण गॅस बंद करूया। यात अर्धा चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर जायफळ घालून घेऊयात। आपलं मिश्रण इथे रेडी झाले आहे। आता आपल्याला तांदळाच्या पिठीची उकड काढून घ्यायची आहे। त्यासाठी 1.5 वाटी पाणी कढईत घेऊ, त्यात चवीनुसार मीठ घेऊया। यात आपण 1 चमचा तूप घालून घेऊयात आणि छान उकळी आणूयात। आता छान पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम कमी करून घेऊयात आणि यात तांदळाची पिठी घालून घेऊयात। आपण इथे 1.5 वाटी तांदळाची पिठी घालून घेणार आहोत। 1.5 वाटी तांदळाच्या पिठीला 1.5 वाटीच पाणी घ्यायचे आहे। ही पिठी छान मिक्स करून घेऊयात। आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। पिठी छान मिक्स झाली की आपण याला 5 मिनिटे झाकून ठेवणार आहोत। छान 5 मिनिटे वाफ काढून घेऊयात। इथे आपली तांदळाच्या पिठाची उकड तयार झाली आहे। आपण याला वाटीच्या साहाय्याने छान मळून घेऊयात। मिश्रण थोडे थंड झाले आहे, आपण आता हाताने मळून घेऊयात। हाताने मळताना थोडा पाण्याचा हात लावून मळावे, त्यामुळे आपल्याला मिश्रण गरम लागणार नाही। इथे आपले पीठ मळून झाले आहे। आता आपण मोदक करायला घेऊया। छान मोदकाची पारी बनवून
त्याला छान कळ्या पाडून घेऊयात. छान पाण्याचा हात लावून आपल्याला पारी बनवायची आहे. आता छान जवळ जवळ आपण कळ्या पाडून घेऊयात. इथे आपल्या मोदकाला कळ्या पाडून झाल्या आहे. आपण यात सारण भरून घेऊयात. आणि छान हलक्या हाताने आपल्याला मोदक बंद करून घ्यायचा आहे. तांदळाची पिठी छान आपण मळून घेतल्यामुळे मोदकही सॉफ्ट झाला आहे. बघा आपला मोदक रेडी आहे. छान कळ्या पडल्यात. इथे तुम्हाला एक मोदक लाटूनही करून दाखवते. लाटून मोदक पटकन होतात. इथे आपली पारी लाटून झाली आहे. आपण त्याला छान कळ्या पाडून घेऊयात. जवळ कळ्या पाडून घेतल्यावर मोदकाचा आकार छान दिसतो आणि छान कळ्या पडतात. आपल्या मोदकाला कळ्या पाडून झालेल्या आहे. यात आपण सारण भरून घेऊयात. आणि छान हलक्या हाताने मोदकाच्या कळ्या जुळवून घेऊयात. आणि ते जास्त पिठी आपण काढून टाकूया. आपला छान मोदक रेडी आहे. छान मस्त कळ्या पडल्यात. आता आपले सगळे मोदक बनवून तयार आहेत. आपण मोदकाला आता छान स्टीम देऊन घेऊयात. मी एका पातेल्यात पाणी घेतले आहे. त्यावर चाळणीत मोदक ठेवून 15 मिनिट स्टीम देऊन घेणार आहे. आपले मोदक स्टीम देऊन झालेले आहेत. आता बाप्पाच्या प्रसादासाठी आपले मोदक रेडी झाले. छान यावर साजूक तूप टाकूयात. आपले मोदक रेडी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब